नायगाव उड्डाणपूल येथे शनिवारी रात्री 11:30च्या सुमारास एक 15 वर्षीय शाळकरी मुलगी पुलाच्या कठड्यावर बसून मित्रासोबत गप्पा मारत असताना अचानक तोल जाऊन सुमारे 70 फूट खाली पाण्यामध्ये कोसळली। सुदैवाने जवळच मासेमारी करत असलेल्या हरेकिशन मिटणा यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ पाण्यामध्ये उडी मारून मुलीला सुरक्षित बाहेर काढले। त्यानंतर तिला तातडीने डीएम पेटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे। या घटनेनंतर स्थानिकांनी उड्डाणपुलावरील कमी उंचीच्या कठड्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे। येथे लोखंडी संरक्षण कठडे बसवावेत, तसेच रात्रीच्या वेळी या परिसरात तरुण तरुणींचे गट पुलावर धोकादायक पद्धतीने बसून गप्पा मारत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते। त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। 11:30 वाजता इथे खाली मिटणापाडा आहे, म्हणजे जवळपास 15 वर्षाची मुलगी आहे ती, आणि ती तिच्या मित्राबरोबर इकडे वरती बसली होती। तिचा तोल गेला आणि ती खाली या खाडीमध्ये पडली। तिचं नशीब एवढं चांगलं आहे की आज ओटी मोठ्या प्रमाणात ओटीचं प्रमाण आहे आज, आणि त्याच्यात ती पडली आणि त्या मिटणापाड्यातल्या एका व्यक्तीने तिला वाचवलं। हरिकिशन मिटणा म्हणून त्यांचं नाव आहे। ते एकदम छोटे आहेत। आम्ही एमएमआरडीला दरवेळेला 2दा-3दा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की कुठेतरी या कठड्यांवरती बॅरिगेटिंग करणं गरजेचं आहे, कारण हा एकदम सेन्सिटिव्ह झोन आहे। आता बघूया एमएमआरडी पुढचं पाऊल काय उचलते। पोलिसांनी पण इथे राऊंड अप करणं गरजेचं आहे। खूप कपल्स इकडे बसत असतात रात्रीच्या वेळेत, अक्षरशः ड्रिंक्स पण घेत असतात। तर पोलिसांचं राऊंड अप होणं खूप गरजेचं आहे। म्हणजे माणिकपूर पोलीस स्टेशन असेल किंवा इथलं नायगाव ईस्ट मधलं पोलीस स्टेशन असेल, दोघांनी पण इकडे राऊंड अप करणं गरजेचं आहे।